खरंच आदित्यला बरं नसेल का? तो जिथे राहतोय तिथे दवाखान्याची काही सोय असेल का? मुळात दवाखान्यात जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे तरी असतील का? आतापर्यंत त्याला शिंक जरी आली तरी डॉक्टरांची फौज उभी राहायची माझ्या घरात. पण आज तो आजारी आहे आणि कुठल्या अवस्थेत आहे हे सुद्धा मला माहिती नाहीये. मी एक आई आहे. माझा मुलगा चुकला, माझा त्याच्यावर राग आहे, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला, पण आज त्याला माझी गरज असेल तर मी तिथे जायला हवं. हा डॉक्टर, तुम्ही तिथे पोचा, मी पण पोचते. हो, ॲड्रेस पाठवते तुम्हाला. अहिल्या, श्रीकांत, मला खात्री आहे ती मुलगी माझ्या आदित्यला कधीही सोडणार नाही. आजपर्यंत आदित्यनी माझा शब्द कधीही मोडला नाही. आणि आज सुद्धा त्याला माहिती होतं, त्याला चांगलंच माहिती होतं की त्याची आई त्याची किती आतुरतेने वाट बघते. पण तो आला नाही. मी आजपर्यंत केलेले सगळे संस्कार वाया गेले असं मला वाटतंय. माझा शब्द मोडण्याआधी त्याचा श्वास बंद होईल असं म्हणायचा ना आदित्य? काय झालं? त्याचं हे बदललेलं रूप बघूनच मला त्रास होतोय. अहिल्या, एक सांगू, ऐकशील माझं जरा? हे बघ, आदित्यबद्दल एवढा टोकाचा विचार नको करूस. शेवटी आपला मुलगा आहे का तो? आपले संस्कार आहेत त्याच्यावरती, ते असे वाया नाही जाणार नक्कीच. आणि तो का नाही आला याचं कारण सांगितलं ना त्याने. त्याला बरं नाहीये म्हणून नाही आला. आई वडिलांनीच जर का मुलाला समजून नाही घेतलं तर मग कसं होईल ना? हे बघ, त्याला बरं वाटत असतं तर तो नक्की आला असता. जे समोर आहे त्याला खरं मानायचं की मनात जे विचार चालले त्यावर विश्वास ठेवायचा? काही कळत नाही श्रीकांत. सगळा गोंधळ झालाय माझा. हा गोंधळ लवकरच संपणार आहे, कारण आपलं किर्लोस्कर मॅन्शन पुन्हा एकदा सुखा समाधानात नांदेल, खात्री आहे माझी. स्वप्न बघणं चांगली गोष्ट आहे. मी पण बघायचे. कधी कधी ना मी पहाटे 3 वाजता उठायचे, स्वप्न बघायचे आणि परत झोपायचे. का? तर पहाटे पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात म्हणून. पण काहीच उपयोग झाला नाही ग. मला तुला हेच विचारायचं आहे, जी स्वप्न पूर्णच होणार नाहीत ती का बघतेस? दिशा, तुझ्या एक गोष्ट लक्षात आली नाहीये का? आदित्य आजारी पडलाय आणि तो आजारी पडलाय म्हटल्यावर या घरातलं कोणी ना कोणी त्याला भेटायला जाणारच. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.